तर या लेक्चरमध्ये पाहणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 8, अजून 9, 10, 11 आणि प्रॉब्लेम नंबर 7. अजून 4 प्रॉब्लेम शिल्लक आहेत. ते प्रॉब्लेम झाले की आपला इथं हा युनिट संपेल. त्यामुळे प्रॉब्लेम नंबर 8 हिअर ऑन द स्क्रीन यू कॅन सी द प्रॉब्लेम नंबर 8. द बॅलन्स शीट ऑफ अशोक लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2021 स्टूड ॲज फॉलोज. बॅलन्स शीटमध्ये दिले इक्विटीज अँड लायबिलिटीज, शेअर होल्डर्स फंड दिलेले आहेत, शेअर कॅपिटल दिले, इश्यूड अँड सबस्क्राइब्ड 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच फुल्ली पेड 4 लाख रुपये, इश्यूड अँड सबस्क्राइब्ड 3,009% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच फुल्ली पेड 3 लाख रुपये. इक्विटी शेअर कॅपिटल आहे 4 लाख रुपयाचं, प्रिफरन्स शेअर कॅपिटल आहे 3 लाख रुपयाचं. त्याच्यानंतर आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यामध्ये पहिल्यांदा आहे सिक्युरिटीज प्रीमियम 20,000 रुपये. पुढं आहे जनरल रिझर्व 1,05,000 रुपये. त्याच्या पुढं आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस सरप्लस 25,000 रुपये. क्रेडिट बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वी कॅन यूज दिस अमाऊंट इन केस ऑफ रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. देर आर 2 possibilities. First we have to use the surplus balance of profit and loss account. Second is we can issue fresh shares, and the face value of face issue of shares is used for redemption of preference shares. एक तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स किंवा फ्रेश इश्यू ऑफ इक्विटी शेअरची फेस व्हॅल्यू याचा वापर करून आपल्याला रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स करता येतं. त्याच्यानंतर आहे करंट लायबिलिटीज. ट्रेड पेएबल्समध्ये सन्डे क्रेडिटर्स आहेत 1,25,000. अशी टोटल आहे. इक्विटी अँड लायबिलिटीची टोटल आहे 9,75,000 रुपये. त्याच्यानंतर आहे असेट बाजू बघा, नॉन करंट असेट. त्याच्यामध्ये फिक्स्ड असेट, त्यामध्ये पहिल्यांदा आहे टँजिबल असेट, लँड अँड बिल्डिंग 3 लाख रुपये, प्लांट अँड मशिनरी 2 लाख रुपये. करंट असेटमध्ये इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक आहेत 1,50,000. ट्रेड रिसिवेबल्समध्ये सन्डे डेटर्स आहेत 75,000 आणि कॅश अँड कॅश इक्विपलेंट म्हणजे कॅश ॲट बँक आहे 2,50,000 रुपये. असे टोटल ऑफ असेट साईड इज ऑल्सो 9,75,000. असेट साईडमधून आपल्याला काय काय उपयोग येणार आहे? कॅश बॅलन्स येईल. लायबिलिटी साईडमधून आपल्याला जनरल रिझर्व येईल, प्रॉफिट अँड लॉस सरप्लस येईल आणि सिक्युरिटीज प्रीमियम येईल. नाव द ॲडजस्टमेंट. The redeemable preference shares were redeemed on 1 एप्रिल 2021. 1 एप्रिल 2021ला रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स रिडीम झालेले आहेत, म्हणजे त्यांचं रीपेमेंट आपल्याला करायचं आहे. किती तारखेला? 1 एप्रिल 2021 ॲट अ प्रीमियम ऑफ 5%. मीन्स इट्स अ लॉस टू द कंपनी बिकॉज वी पेड मोर, वी गेट लेस बिकॉज वी पे मोर. कारण प्रीमियमनं पेमेंट किंवा रिडम्शन करायचा याचा अर्थ काय? आपल्याला जादा पैसे द्यावे लागणार आहेत. सो इट्स अ लॉस टू द कंपनी. नॉट हॅविंग सफिशियंट प्रॉफिट्स अवेलेबल टू रिडीम द होल इश्यू ऑफ द कंपनी इश्यूड 2,008% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इज पेएबल ॲट ₹20. Not having sufficient profits available to redeem the whole issue. कंपनीकडं सफिशियंट बॅलन्स नाही आहे प्रॉफिटचा, मीन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सरप्लस बॅलन्स. सो द कंपनी इश्यू 2,008% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इच. त्यामुळे कंपनीनं 2,000 शेअर्स इश्यू केलेले आहेत 100 इचनुसार. पेएबल ॲज टू ₹20 ऑन ॲप्लिकेशन दॅन बॅलन्स ऑन अलॉटमेंट. ॲप्लिकेशनच्या वेळी ₹20 आणि बॅलन्स अलॉटमेंटच्या वेळी पेड केले जाणार आहेत. द शेअर्स वेअर ड्यूली टेकन अप. दीज शेअर्स. कंपनीकडं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स कमी असल्यामुळं कंपनीला शेअर्स इश्यू करावे लागले. नवीन 2,000 शेअर्स ₹100नुसार इश्यू केले. त्यातले ₹20 ॲप्लिकेशनच्या वेळी आणि उरलेले ₹80 हे अलॉटमेंटच्या वेळी रिसीव्ह होणार आहेत. मीन्स देर आर 2 कॉन्सेप्ट व्हाईल रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर्स. पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आणि दुसऱ्यांदा
न्यू इश्यू ऑफ शेअर्स, फ्रेश इश्यू ऑफ शेअर्स. पुढं आहे these shares were duly on 1st April 21 the company decided to utilize the capital redemption reserve to make an issue of rupees 10 equity bonus shares to the old equity shareholders. कंपनीनं जुन्या शेअर होल्डर्सना बोनस पण द्यायचं ठरवलेलं आहे आणि तो किती आहे, CRR वापरून, कॅपिटल रिडम्शन रिझर्व फंड वापरून कंपनी 10 रुपये बोनस इश्यू ऑफ शेअर्स करणार आहे. एकूण इक्विटी शेअर होल्डर्स किती आहेत, ओल्ड 40,000 आहेत, त्यांना प्रत्येकी 10 रुपये बोनस शेअर्स दिला जाणार आहे. त्यामुळं पहिल्यांदा रिडम्शन ॲट अ प्रीमियम युजिंग फर्स्ट प्रिफरन्स प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट बॅलन्स सरप्लस बॅलन्स वापरायचा. त्याच्यानंतर तो बॅलन्स सफिशियंट नसल्यामुळं कंपनी इश्यूड 2000 प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इज पेएबल ॲट ₹20 अँड बॅलन्स ऑन अलॉटमेंट डेज वेर ड्युली टेकन अप. आणि त्याच्यानंतर 1 एप्रिल 2021ला कंपनीनं कॅपिटल रिडम्शन रिझर्वचा वापर करून 10 रुपये प्रत्येकी असं इक्विटी बोनस शेअर्स इक्विटी ओल्ड इक्विटी शेअर होल्डर्सना इश्यू केलेले आहे. पहिल्यांदा आपल्याला ॲप्लिकेशनची एंट्री बघायची आहे, त्याच्यानंतर अलॉटमेंट, त्याच्यानंतर बँकेत ते पैसे जमा होणार, त्याच्यानंतर अमाऊंट ट्रान्सफर होणार CRRला रिडम्शनसाठीची, त्याच्यानंतर रिडम्शनचे अमाऊंट ड्यू होणार, त्याच्यानंतर प्रीमियमची अमाऊंट शेअर प्रीमियममधून किती वापरणार ते होणार आणि त्याच्यानंतर पेमेंट होणार आणि बोनस इश्यू हा त्याच्यानंतरचा आहे. त्यामुळे एकूण 10 एंट्री आहेत आपल्याला. सो इन द बुक्स ऑफ एक्स कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज पहिल्यांदा जी एंट्री होईल ती ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटची एंट्री होईल. त्यामुळं फर्स्ट एंट्री इज रिलेटेड विथ द ॲप्लिकेशन अँड अलॉटमेंट. सो द फर्स्ट एंट्री इज बँक अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन 40,000 रुपये बिईंग रिसिव्ड. पहिली एंट्री पहा तुम्हाला दिसत असेल, बँक अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन 40,000 रुपये बिईंग रिसिव्ड शेअर ॲप्लिकेशन मनी ॲट ₹20 पर शेअर ऑन 8% 2000 प्रिफरन्स शेअर्स. ॲप्लिकेशनच्या वेळी 20 रुपये मिळालेले आहेत 100 रुपयेपैकी. त्यामुळे पहिली एंट्री काय असणार आहे, बँक अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट being received application money at ₹20 per share on 8% 2000 preference shares. 2000 शेअर्सच्या मागे 20 रुपये प्रमाणे 40,000 रुपये कंपनीला मिळालेले आहे. कुणाकडून, प्रिफरन्स शेअर्स नवीन इश्यू केले त्याबद्दल. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट टू प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट 40,000 रुपये हे पैसे आपल्याला मिळालेले आता प्रेफरन्स शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे आहेत. सो द नेक्स्ट एंट्री विल बी प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट. प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 40,000 रुपये. सेकंड नंबरची एंट्री बघा, टू प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट. आपण ते पैसे ट्रान्सफर केलेले आहेत कशाला, प्रेफरन्स शेअर कॅपिटलला. त्यामुळे सेकंड एंट्री विल बी जे 40,000 रिसीव्ह झालेले ते ट्रान्सफर करणे प्रेफरन्स शेअर कॅपिटलला. त्यामुळे प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट 40,000 टू प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट 40,000 बिईंग प्रिफरन्स शेअर ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर्ड being preference share application money transferred. Now the third entry of allotment. किती आहे अलॉटमेंट,
प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट उरलेली रक्कम 80 रुपये 2000 शेअरच्या नुसार, त्यामुळे प्रिफरन्स शेअर अलॉटमेंटची रक्कम आहे 1,60,000 रुपये. थर्ड एंट्री 20 रुपये ॲप्लिकेशनच्या वेळी आणि आत्ता अलॉटमेंटच्या वेळी 80 रुपये. 20 रुपयेनुसार 40,000 झाले 2 लाखापैकी आणि 80 रुपयेनुसार 2000चे 1,60,000 रुपये. सो द थर्ड एंट्री विल बी प्रेफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 1,60,000 टू प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट मनी ट्रान्सफर. अलॉटमेंटच्या वेळी उरलेली रक्कम मिळणार असं सांगितलं होतं. त्यामुळं पहिल्यांदा ट्रान्सफरची एंट्री त्याच्यानंतर बँकेत पैसे जमा झाल्याची एंट्री. त्यामुळे चौथी एंट्री, पहिली तिसरी एंट्री काय भेटली, प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट 1,60,000 रुपये टू प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट मनी ट्रान्सफर. नाव द एंट्री नंबर 4 बँक अकाउंट डेबिट 1,60,000 रुपये टू प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट बिईंग प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड म्हणजे बँक अकाउंट डेबिट द रिसिवर, बँक इज अ रिसिवर. सो बँक अकाउंट डेबिट 1,60,000 रुपये टू प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट अकाउंट 1,60,000 रुपये बिईंग प्रिफरन्स शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. पाचवी एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 25,000 रुपयेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा सरप्लस बॅलन्स आहे. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 75,000 रुपये बॅलन्स आहे. टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट 1,00,000 रुपये बिईंग अमाऊंट ड्यू फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर ट्रान्सफर टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट. 25,000 रुपयेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्स सरप्लस असल्यामुळं उरलेला बॅलन्स आपण जनरल रिझर्व्हचा वापरला. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 25,000 रुपये. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट 5 नंबरची एंट्री 75,000 रुपये टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व्ह अकाउंट बिईंग अमाऊंट ड्यू फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. नाव द सिक्स्थ एंट्री 9% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,00,000 रुपये जे आपल्याला रिडम्शन करायचे आहेत प्रिफरन्स शेअर्स त्यांची एंट्री आहे. प्रीमियमला रिडम्शन करायचं आहे त्यामुळे प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट 15,000 रुपये. 3,00,000वर 5% 15,000 रुपये टू 9% प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट बिईंग अमाऊंट ड्यू ऑन रिडम्शन ट्रान्सफर्ड 9% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट 3,00,000 रुपये. प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट डेबिट 15,000 रुपये टू 9% रिडम्शन ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट 3,15,000 रुपये. बिईंग अमाऊंट ड्यू ऑन रिडम्शन ट्रान्सफर ही ट्रान्सफरची एंट्री. त्याच्यानंतर प्रीमियमची जी रक्कम आहे ही आपल्याला शेअर प्रीमियम अकाउंटचा वापर करून पेड करायची आहे. कारण फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम अशा 2 अमाऊंट आहे. त्यातले प्रीमियमसाठी आपल्याला शेअर प्रीमियम ज्याचा बॅलन्स आहे बॅलन्स शीटला 20,000 रुपये त्यामुळे आरामशीर होऊ शकते. त्यामुळं पुढची एंट्री आहे शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट टू प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ प्रिफरन्स शेअर्स अकाउंट 15,000 रुपये बिईंग प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन प्रोव्हाइडेड आउट ऑफ शेअर प्रीमियम पेएबल ऑन रिडम्शन प्रोव्हाइडेड आउट ऑफ शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियमचा वापर करून आपल्याला प्रीमियम ऑन रिडम्शनचे पैसे पेड केलेले आहेत. त्याच्यानंतर पेमेंटची एंट्री 9% रिडीमेबल प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 3,15,000 टू बँक अकाउंट बँकेतून आपल्याला पेमेंट केलेलं आहे.
बिईंग अमाऊंट पेएबल टू प्रिफरन्स शेअर होल्डर्स पेड. जे पेएबल अमाऊंट होतं ते आपण बँके थ्रू पेड केलेलं आहे. 9% रिन्यूअल प्रिफरन्स शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 3,15,000. आणि 9वी एंट्री आहे कॅपिटल रिडम्शन रिझर्व टू बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट. आपण बोनस दिलेला आहे प्रत्येकी 10 रुपयेप्रमाणे, त्यामुळं त्यासाठी आपल्याला CRR वापरायचा आहे. त्यामुळे बिईंग मेड प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर्स आउट ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व 9 नंबरची एंट्री 1,00,000 रुपये. बिईंग मेड प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर्स आउट ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व. कॅपिटल रिडम्शन रिझर्वचे पैसे, रिझर्वमधील जी अमाऊंट आहे ती आपल्याला बोनस शेअर्सच्या इश्यूसाठी वापरायची आहे. त्यामुळं कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट डेबिट 1,00,000 रुपये टू बोनस शेअर होल्डर्स अकाउंट, बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट 1,00,000 रुपये. बिईंग मेड प्रोव्हिजन फॉर इश्यू ऑफ बोनस शेअर्स आउट ऑफ कॅपिटल रिडम्शन रिझर्व. अँड द लास्ट एंट्री इज इश्यूड बोनस शेअर्स. कुणाला इश्यू करणार आहे आपण? इक्विटी शेअर्स होल्डर्सना आपण बोनस शेअर देणार आहे. त्यामुळं 10वी एंट्री आहे बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,00,000 रुपये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट बिईंग इश्यूड बोनस शेअर्स. याच्यामध्ये इक्विटी शेअर होल्डर्सना बोनस शेअर्स इश्यू केलेले आहेत. त्यामुळे बोनस टू शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 1,00,000 रुपये टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 1,00,000 रुपये बिईंग इश्यूड बोनस शेअर्स. सो दीज आर द 10 एंट्रीज ऑफ एक्स कंपनी लिमिटेड. याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं? पहिल्यांदा पाहिलं ते रिडम्शन आणि प्रीमियमचं रिडम्शन, त्यासाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलेन्स, त्याच्यानंतर शेअर ॲप्लिकेशन आणि अलॉटमेंटचा बॅलेन्स म्हणजे नवीन शेअर इश्यू केले आणि मग रिडम्शन केलं. त्याच्यानंतर प्रीमियमसाठी शेअर प्रीमियम अकाउंट वापरलं, कॅपिटल रिझर्वला पैसे ट्रान्सफर केले, बँके थ्रू पेमेंट केलं प्रेफरन्स शेअर होल्डर्सना, बोनस देण्यासाठी CRR वापरला आणि इक्विटी शेअर होल्डर्सना बोनस दिला. त्याच्यानंतर आपण पाहूया बॅलन्स शीट. बॅलन्स शीट सोपी आहे. 1/4/2021ची बॅलन्स शीट आहे बघा ही. पहिल्यांदा इक्विटीज अँड लायबिलिटीज, त्याच्यामध्ये शेअर होल्डर्स फंड, शेअर कॅपिटल, रिझर्व अँड सरप्लस. शेअर कॅपिटल आहे 7,00,000, रिझर्व अँड सरप्लस आहे 35,000. करंट लायबिलिटीज म्हणजे मध्ये ट्रेड पेएबल्स 1,25,000, टोटल आहे 8,60,000 रुपये. इक्विटीज अँड लायबिलिटीज याच्यामध्ये पहिल्यांदा आहे बॅलन्स शीटमध्ये इक्विटीज अँड लायबिलिटीज, शेअर होल्डर्स फंड, शेअर कॅपिटल आहे 7,00,000 रुपये, रिझर्व अँड सरप्लस आहे 35,000. नोट नंबर 2. करंट लायबिलिटीजमध्ये ट्रेड प्लेएबल 3 नंबरची नोट आहे 1,25,000, टोटल आहे 8,60,000 रुपये. असेट साईडला बघा, नॉन करंट असेट, फिक्स्ड असेटमध्ये टँजिबल असेट्स 4 नंबरची नोट 5,00,000 रुपये. करंट असेटमध्ये इन्व्हेंटरीज, ट्रेड रिसिवेबल्स आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट. इन्व्हेंटरीज आहेत 1,50,000, ट्रेड रिसिवेबल्स आहेत 75,000 आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट्स आहेत 1,35,000 रुपये. याच्यामध्ये शेअर कॅपिटल पहिला जे होतं त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. रिझर्व अँड सरप्लस याच्यामध्ये बदल झालेला आहे. त्याच्यानंतर करंट लायबिलिटीज आहेत तशा आहेत, ट्रेड पेएबल्स, फिक्स्ड असेट्स आहेत तसे आहेत, टँजिबल असेट, इन्व्हेंटरीज आहेत तशा आहेत, ट्रेड रिसिवेबल्स पण तेवढीच रक्कम आहे आणि कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंट्स म्हणजे कॅश ॲट बँक 2,50,000 आहे, ती 1,35,000 आहे. म्हणजे कॅश अँड कॅश इक्विव्हॅलेंटमध्ये बदल झालेला आहे. रिझर्व अँड सरप्लसमध्ये झालेला आहे आणि शेअर कॅपिटलमध्ये बदल झालेला आहे. नाव नोट्स टू अकाउंट्स बॅलन्स शीट. पहिल्यांदा शेअर कॅपिटल 40,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच 4,00,000 रुपये. 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच इश्यूड ॲज बोनस शेअर्स फुल्ली पेड 1,00,000 रुपये विदाऊट रिसिव्हिंग अमाऊंट. त्याचे पैसे आपल्याला मिळालेले नाहीत.
बोनस शेअर्स इश्यू केलेत आपण. त्यामुळं 4 लाख रुपये पहिले आणि 10,000 इक्विटी शेअर्स 10 रुपये प्रमाणे बोनस इश्यू केलेले आहेत. त्यामुळं ते इश्यूड 2008% प्रिफरन्स शेअर्स आफ्टर रिडम्शन ऑफ 9% 3,000 रिडमेबल प्रिफरन्स शेअर्स ऑफ ₹100 इज फुल्ली पेड. 3,000 रिडीमेबल प्रेफरन्स शेअर्स आहेत 9%. यांच्या रिडम्शन नंतर 8% प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेले आहेत 2,000 शेअर्स 100 रुपयेनुसार. त्यामुळे ते 2 लाख रुपये जमा झालेले आहेत. पहिल्यांदा 3 लाखांचं रिडम्शन केलं त्याचवेळी त्याच्यानंतर 2,000 प्रेफरन्स शेअर्स इश्यू केलेले आहेत. पुढे आहे रिझर्व्ह अँड सरप्लस सिक्युरिटीज प्रीमियम. शेअर प्रीमियम 5,000 रुपये. याची पैसे 20,000 होते, त्यातले 15,000 आपण प्रीमियम पेड करण्यासाठी वापरले. जनरल रिझर्व्ह 30,000, त्याचे पण पैसे आपण वापरलेले आहेत. ट्रेड पेएबल सिंडिकेटर्स आहेत तसं आहेत. टँजिबल फिक्स्ड असेट, लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी आहे तसं आहे. इन्व्हेंटरीजमध्ये स्टॉक 1,50,000 आहे तसं आहे. ट्रेड रिसिवेबल्समध्ये सन्ड्री डेटर्स आहेत तसे आहे. आणि कॅश अँड कॅश इक्विवलेंट कॅश ॲट बँक 1,35,000 रुपये. त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहे. जी रक्कम पहिल्यांदा 2,50,000 होती ती आता 1,35,000 झालेली आहे कॅश ॲट बँकची. त्यामुळे हिअर इज द प्रॉब्लेम नंबर 8. याचं पुन्हा एकदा तुम्ही रिवाईज करा. एंट्र्या तुम्हाला समजून जातील. काही अवघड एंट्र्या नाही आहेत. महत्त्वाच्या एंट्र्या काय आहेत? कॅपिटल CRR कुठं वापरायचा, शेअर प्रीमियम अकाउंटचा बॅलन्स कुठं वापरायचा, रिडम्शन करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट बॅलन्स वापरायचा का नवीन शेअर इश्यू करायचे, बोनस इश्यू करताना CRR कधी वापरायचा. ह्या सगळ्या ॲडजस्टमेंटच्या एंट्री आहेत. त्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जवळपास आत्तापर्यंत 7 प्रॉब्लेम झाले. हा 8वा असला तरी 7वा आपण घेतला नाही, त्याच्याऐवजी 8वा घेतला आज. या प्रॉब्लेममध्ये बऱ्यापैकी तुम्हाला या टॉपिकचं नॉलेज आला असेल असं मी मानतो. आता 7, 9, 10 आणि 11 4 प्रॉब्लेम राहिलेले आहेत. त्याच्यानंतर हा टॉपिक संपेल आणि त्याच्यानंतर आपण सुरू करणार आहोत कंपनीज फायनल अकाउंट. 2 प्रॉब्लेम असतात त्या टॉपिकवर. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे कंपनीज फायनल अकाउंट. थँक्यू.